आता मी एसे चेक करतो विद्यार्थ्याचा, नेमकं एसे निबंधामध्ये नेमकं कशा प्रकारचे वाक्य रचना असायला हवी, कशा प्रकारची मांडणी असायला हवी. खूप छान एसे लिहिलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही इथे दाखवू शकता की कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांनी एसे लिहिलेला आहे. लक्षात घ्या, हा एसे आपण आता चेक करूयात नेमकं या निबंधामध्ये काय पाहिजे. हा जो आहे लोकसंख्या लाभांश, ओके, याच्या संदर्भामध्ये हा एसे आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या किती छान लिहिलेलं आहे. भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून बेरोजगारांमध्ये उच्च शिक्षित पदवीधरयुक्त तरुणांचा समावेश असल्याचा दिसतो. याच्यासोबतच आधुनिक कौशल्य पाहिजेत, तंत्रज्ञानातील ज्ञान पाहिजे, ओके. डिजिटायझेशनच्या युगामध्ये आता हे जे आहे अशा पद्धतीच्या ज्या चुका आहेत त्या करायच्या नाहीत, ओके. मी तर कमेंट सुद्धा देणार आहे आणखीन, कारण याचे चेकिंग चालू आहे माझी आता सध्या. याच्यामध्ये बेरोजगारीमध्ये वाढ कशामुळे होती, कशामुळे संधी आपल्याला मिळत नाहीत, किंवा संसाधनांचे समान जे वाटप आहे या पद्धतीचे पॉइंट इथं कव्हर केलेले. तर इथं आपण लिहू शकतो की खूप सुंदर मुद्दे जे आहेत ते कव्हर केलेले आहेत, ओके. आता याच्यामध्ये आणखीन सुद्धा या नवीन नवीन ज्या एआय टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, त्याचा उपयोग करून किंवा स्किल्ड लेबर जे आहेत त्या कशा प्रकारे स्किल त्यांना देता येईल, जसं की भारताचे स्किल इंडिया मिशन आहे. याच्यासोबतच आणखीन वेगवेगळ्या बेरोजगारी संपवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत. यासोबतच आपण बघू शकतो की ती व्हीबीजी रामजी स्कीम आहे. या पद्धतीचं सुद्धा तुम्ही ह्या कंटेंट मध्ये जो आहे तो तिथे लिहू शकता. नक्कीच एसे लिहिताना गव्हर्नमेंटच्या स्कीमचा संदर्भ यायला पाहिजे. इकॉनॉमिक अँगल, सोशल अँगल, हिस्टोरिकल अँगल, या प्रकारे सर्व अँगलनी ह्या एसे जो आहे तो कव्हर झाला पाहिजे. आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीचा एसे लिहिलेला आहे, आणि हे प्रेझेंटेशन सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की किती छान प्रेझेंटेशन केलेलं आहे. प्रत्येकाचं एसे मध्ये या पद्धतीचं प्रेझेंटेशन जे आहे ते इथे असायला हवं, ओके.